मंडळी आम्ही आज चाललोय संकष्टी असल्यामुळे गणपतीला. तर आमच्या पंचगंगा नदी किनाऱ्यावर छान असं वरदविनायकचं मंदिर आहे. तर आम्ही आज सकाळी सगळेजण लवकर उठून चालत चाललोय तिकडे जाण्यासाठी. तर आज आमची सगळी मंडळी चालत जायचं आहे म्हणून पूर्ण आतुरलेले आहेत आणि यांना पण हौस आहे चालत जायची. आम्ही दरवेळी संकष्टीला गाडीने जातोय, पण आज आमचं रात्री प्लॅनिंग झाली की उद्या सकाळी आपण लवकर उठून चालत मंदिराला जायचं आहे. तर बघा ही सगळी मंडळी असं आमची शटर वटर घालून सगळी आवरलेले आहेत. तर तुम्हाला मंदिर कसं आहे तिथलं सगळं वातावरण सगळं आम्ही परत दाखवतो. धन्यवाद. तर मंडळी ही आमची रिसर्च आता बाहेर आल्यात, तर आम्ही सगळीच चाललोय आता. मोरया चला. तर मंडळी हे गणपती मंदिर तर आमच्या घरापासून एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि अंदाजे 3-4 किलोमीटर आहे अंदाजे. हां, लई दिवसात पहिल्यांदा चालू झालं हे, तर पहिल्यांदा झाला. मी गेलोय पहिल्यांदा. तर मी पहिल्यांदा चालत चाललोय. आम्ही कायम गाडीने जातोय, गाडीवरून जातोय आपण. पण आज सगळीच आम्ही आज चालत जायचं प्लॅनिंग आहे आमचं. मग खरं चालत चालल्यावर खरंच भारी वाटायला लागले. एकदम सकाळचं वातावरण एकदम खतरनाक आहे. छान आहे असं गारगार वातावरण आहे. 5ला उठल्यात. हा सगळीजण 5ला नव्हे 4ला उठल्यात. 4ला उठून आवरल्यात. तर बघा की सगळी चिल्ली बिल्ली पण 4ला उठल्यात आज. हा बघा त्यांना चाललं होऊन झालंय म्हणून पाठीमागायत ती मोठी मोठी संकट असतात. हा. तर चला चला दाखवूया मंदिर. मंदिर तुम्हाला कसं आहे ते पुढे गेल्यावर दाखवतोच. तर मंडळी हे बघा सकाळचं असं वातावरण किती भारी वाटायला लागले. थोडं धुकं पडले आणि हे शेती बिती सगळी हिरवीगार बघून कसं मनाला छान असं वाटायला लागले. तर आमची मंडळी भार भार चालत चालल्यात बघा, किती फास्ट चालल्यात. यांना लवकर दर्शन घ्यायचं आतुरता झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आम्ही एवढं चालत पुढं आहे आणि हे लवकर मंडळी उठल्यात आणि आता चालत जायचं म्हणून लागल्यात. कधी का चालत जाणार सवय नाही जायची. आणि आता बघा ही किती पाठीमागे पडल्यात, किती पाठीमागे आम्ही किती पुढं आहे. लवकर येणार चालत जायचं होते का नाही बघा. आणि चालत जायचं म्हटल्यात लवकर. हे अजून इथंच आहेत. अरे चला की लवकर, किती पाठीमागे पडलायचं अजून. काय थंडावा झाल्या काय पुढं काय चालायचं होतंय का नाही अजून तुम्हाला. तर आज आपण चालत चालूया. कसं वाटले तुम्हाला. भारी वाटले का. पाय दुखाल्यात. नाही व्यायाम होते वे. चालत जाण्याची मजा वेगळी असते. कोण जर जात नसलं तर एका संकष्टीला तर जाऊन बघा किती भारी वाटते. प्रत्येक संकष्टीला चालत येतात लोक. आम्ही कधी चालत गेलो नाही. आम्ही पहिल्यांदाच चाललोय. दुसऱ्यांदा खरं माझ्यासोबत ह्यांनी आता पहिल्यांदाच यायला. मी गाडीने जातोय, मला गावात चालणं जास्त जमत नाही. मी आणि आमच्या सासूबाई एकदा गेलतो चालत. हा यांनी चालत जाते, यांना चालत जायचा प्रवास आवडतो यांना. आवडतंय आणि चालतंय. आम्ही कधी आता पहिल्यांदाच चालत चाललोय. मी ते पण असं अनवानी चालले चालत, पायात काही नाही. तर मंडळी गणपतीच्या मंदिरचं शिखर दिसायला चालू झालेलं आहे आता. शिखर इथून किती मस्त दिसायला लागले आणि पंचगंगा नदी त्याच्या जवळून वाहत आहे. तर आम्ही आता पंचगंगा नदीवर पोचलेलो आहे. आमच्या आई आता या नदीमध्ये हातपाय धुवून आलेले आहेत. खरंच सकाळ सकाळचं वातावरण आणि हे धुक्याचं वातावरण कसं मस्त असं वाटायला लागले. हे बघा पंचगंगा नदी, हे कसं छान असं वाटतंय. खरंच सकाळी सकाळी चालत प्रवास केल्यानंतर खरंच शरीराला पण एवढं छान वाटतंय. आणि आता रेणुका मातेचं मंदिरसुद्धा जवळ आलेलं आहे. हे बघा रेणुका मातेचं मंदिरसुद्धा दिसतंय. ते पण किती मस्त मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ते पण मंदिर छान असं आहे. तर मंडळी आम्ही रेणुका मातेच्या मंदिराशी पोचलेलो आहे आणि मंदिर बघा किती छान असं दिसतंय. खरंच मस्त असं मंदिर आहे आणि आमच्या मंडळीसुद्धा थांबलेल्या आहेत तिथं. तर मंदिराचा परिसर पण मध्ये किती स्वच्छ आणि छान असं आहे. हे बघा आजूबाजू मंदिर पण कसं छान असे आहेत. त्याचं बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था छान आहे. फोटोकडे तर गणपती बाप्पासाठी अगरबत्ती पेढ घेण्याचं काम चालू आहे आता. तर सगळं अगरबत्ती कापूर घेऊन आम्ही आता मंदिराच्या दर्शनासाठी चाललो आहे. तर सगळे खरंच आतुरतेलेले आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. मग आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरात जाण्यापूर्वी अशी पाय धुण्याची व्यवस्थासुद्धा केली आहे. मग आम्ही सर्वांनी पाय धुवून घेतले. गणपती मंदिरापाशी छान असं मारुतीरायाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं. मग आम्ही गणपती बाप्पाला नारळ वाढवला. मंदिर तर बाहेरून खूप असं छान सजवलं होतं.
मंदिरासमोर मंडपसुद्धा उभारला होता. मग आम्ही मंदिरात पोचलो. मंदिरात गर्दीसुद्धा होती. तेवढ्यात बाप्पाच्या आरतीची वेळ झाली होती. आरती झाल्यावर छान असं समोरून बाप्पांचं दर्शन घेतलं. बाप्पांना छान असं फुलांनी सजवलं होतं. पुढे येऊन आमच्या कारवानबाईंनी कपाळी अष्टगंधाचा टिळा लावला. मंदिरामध्ये देणगी देण्यासाठी देणगी हंडीसुद्धा आहे. मग मी मंदिराच्या आतील भाग थोडा शूट केला. मंदिरातून खूप सुंदर आहे. मंदिराचं ते बांधकाम, कोरीव काम खरंच खूप छान आहे. मग बाहेर असा सूर्य उगवत होता. त्याच्या त्या प्रकाशानं पंचगंगेचं पाणी चमकत होतं. हे सर्व बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं. मग मंदिराच्या बाहेर येऊन शिखराचे सुद्धा दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेरील निसर्गरम्य वातावरण मनाला प्रसन्न करणारं होतं. तर मंडळी, तुम्ही आसपास असाल तर त्या मंदिराला अवश्य भेट द्या. मग आम्ही सर्वांनी शाबू आणि राजगिऱ्याचा लाडूचा प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन निघत होतो तेवढ्यात हे महाराज भेटले. त्यांच्याकडून आमच्या कारभानबाईंनी आम्ही सर्वांनी त्यांच्याकडून टिळा लावून घेतला. मग पुढे जाऊन रेणुका मातेचा जग होता त्याचंसुद्धा दर्शन घेतलं. मग आम्ही उगवता सूर्य आणि धावत्याले घोडे यांचा फोटो घेतला. तर आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन परत आता आमच्या घरी निघायला लागलो आहे. तर खरंच चालत आल्यानंतर दर्शन घेतल्यावर खरंच भारी वाटायला लागले. मंडळी, ह्या पंचगंगा नदीमध्ये बघा किती कचरा टाकायला लागल्यात. माणसांना जरासुद्धा लाज वाटत नाही की असं नदीमध्ये असं टाकतात. आपणच घाण करायचं हे काय बरोबर दिसत नाही. आमच्या जशी भावाभावांची जोड्या आहे तसं ह्या चौघांची पण जोड्या आहे बघा. ही चौघं कसं चालल्यात बघा एकमेकाच्या खांद्यावर टाकून. का मी जबाबदारी उचलत नाही? तुला उचलून घेऊ काय? का पैसे मागले की कधी देत नाही काय नाही. हा? किती पैसे पाहिजे तुला? किती पैसे पाहिजेत तुला? 4-5 लाख. हा 4-5 लाख? 4 आणि 5 9 लाख. 4-5 लाख म्हटल्यावर तोंड कसं झाले बा? अरे काय देऊया की 4-5 लाख काय 4 आणि 5 9 लाख देतो की. हा ते चिल्लर आहे माझ्यासाठी. काय भावापेक्षा अगोदरच घ्या पैसे. कधी पाहिजे हा? सांग तुला. तेच की कधी पाहिजे आहेत? हा मला आहेत वाटतं आता. मग आहेत की किती पाहिजे सांग तुला. अरे कशाला पाहिजेत? हा? कशाला पाहिजेत? घर बांधायला घर अरे बांधे घर आपण दोघं बांधायचं आहे. भांड्या मग आता पहिला घरला जाऊया. पाहिले दुकान आल्यात. गाणं घालायला मग. हा त्यांच्या कारवर बाई गाणं ओळखायला आल्यात रील्स करायला. तर मंडळी, आम्ही पोचलो आमच्या घरी. तर आमचा कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया.